सर्वात आधी तर माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे किचन लॅबमध्ये। आज मी असा पदार्थ बनवणार आहे की जो छोट्या मोठ्यांना सर्वांना आवडेल। तुम्ही स्टोरेज पण करू शकता आणि खूप हेल्दी पण आहे। त्याच्यासाठी मी घेतले 250 ग्रॅम काबुली चणे आणि ते झाले 2.5 वाटी। ते रात्रभर मी भिजत ठेवले। तसंच मी 3 वाटी पाणी घेतलेलं आहे। 3 वाटीचं प्रमाण पाणी घ्या। तुमचं अगदी ज्या वाटीने तुम्ही छोले घेतले त्याच वाटीने तुम्ही 3 वाटी पाणी घ्या आणि कुकरचं झाकण चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे। तर आता कुकरचं झाकण लावल्यानंतर मी त्याला 4 शिट्ट्या काढून घेते। आधी 4 शिट्ट्या होऊ देणार आहे आणि आज पण मी तुम्हाला किचन रिलेटेड छान अशी टिप देणार आहे, पण एकच देणार आहे। आणि बघा आता छोले होऊन गेलेल्या 4 शिट्ट्या मी काढून घेतल्या। आता थंड झालं आहे। आता मी एका चाळणीमध्ये ओतून घेते। तर बघा गार मस्त। आता मी पॅन ठेवला आहे। पॅनमध्ये 1 चमचा तेल आणि अर्धा चमचा बटर टाकलेला आहे। बटर नसेल तर तूप वापरा, तूप नसेल तर 1.5 चमचा तेल वापरा, कारण खूप काही ऑइली करायचं नाही आहे। तर बघा आता मी ते 2.5 वाट्या जे चणे बॉईल केले ते मी त्याच्यामध्ये टाकते। आता मी त्याला गॅसला सिमवर ठेवलेला आहे, कारण खूप फास्ट नाही करायचं आहे। तसं तर बॉईल झालेला चणा आहे म्हणजे जास्त वेळ घेणार नाही। त्याच्यामुळे आता मी पुन्हा चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। जास्त मीठ टाकायचं नाही आहे, तर कारण ऑलरेडी बॉईल करताना मीठ टाकलेलं होतं। तर बघा आता याच्यामध्ये मी थोडं आता त्याला परतून घेते, व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सगळे मसाले वेगवेगळे टाकायचे आहे। आता हे व्यवस्थित त्यांनी मीठ मिक्स झालेलं आहे। आता मी त्याच्यासाठी कुठले मसाले घेतलेले आहे। मी लाल तिखट, हळद आणि धना जिरं पावडर, शेकलेली जिऱ्याची साईडनी पावडर पण घेतलेली आहे। त्याच्यामध्ये मी सर्व प्रमाणानुसार मसाले ॲड करते आहे। बघा व्यवस्थित मी आधी परतून घेते, सिमवरच शेकते आहे त्याला आणि आता मी मसाले टाकायला घेते त्याच्यामध्ये। जे तुम्हाला मी महत्त्वाची टिप सांगणार होती ती म्हणजे पुदिना बराच वेळ उरतो आपल्याकडे, तो वाळून जातो, तो फेकू नका। त्याची पावडर करा आणि तो स्टोरेज करून ठेवा। आता गरमीचे दिवस आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मठ्ठा बनवता, त्याच्यामध्ये पुदिन्याची पावडर टाका, 1 नंबर लागेल आणि उपयोगी पण ठरेल। बघा मी आता याच्यामध्ये तिखट टाकलं, तसं तिखट मी 1.5 चमचा घेतलं आहे आणि जिऱ्याची शेकलेली पावडर टाकली ती 1 छोटा चम्मच, तसंच आमचूर पावडर मी 1.5 चमचा घेतलेला आहे आणि हळद अगदी कमी घालते, हळद जास्त नको आहे। जर तुम्हाला थोडासा गोडवा हवा आहे तर 2 दाणे साखरेचे टाकू शकता, पण मोस्टली तर गोड मसाला चण्यामध्ये गोड वापरल्याच जात नाही। बघा मी आता हे सगळे मसाले मिक्स करून घेते व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मी धना जिऱ्याची पावडर घालते आहे, ती अर्धा चम्मचच आहे, ती जास्त मी वापरली नाही, कारण ऑलरेडी शेकलेलं जिरं मी त्याच्यात वापरून घेतलेलं आहे। बघा किती छान मस्त असे मिक्स करून घ्यायचे, म्हणजे सगळा मसाला पूर्ण छोल्यांना लागून जाओ। ह्या छोल्याचे बरेच उपयोग आहे, जसे की मी करून ठेवते, स्टोरेज करून ठेवते, कधी मी याची ड्राय भेळ पण करते, किंवा मी टिफिनमध्ये साईडला ठेवून देते छोटा डब्बा भरून, ती पण चव वाढते। किंवा एरवी तुम्हाला आता घाई आहे खूप, तर तुम्ही साईडला कांद्याची आणि लसूण टोमॅटोची ग्रेव्ही करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे टाका, तर तुमचे छान इन्स्टंट छोले तयार होऊन जाईल। बघा आता किती छान शेकल्या गेल्या, अगदी सॉफ्ट मस्त आहे, 1 नंबर दिसतो आहे, तितकाच टेस्टी आहे। तुम्ही बनवा आणि मला सांगा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली। भेटूया नवीन व्हिडिओसोबत। थँक्यू सो मच, बाय।